लवकरच नगरपालिका नगरपरिषद यांच्या निवडणुका होणार आहे आणि त्या संदर्भात भंडारा आणि गोंदियामध्ये काय होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार परिणय फुके. परिणयजी, गोंदिया भंडारामध्ये महायुती होईल की एकला चलो होईल? बघा, असं आहे की आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका, त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मिळण्याकरता या निवडणुका असतात. आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो. आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे. आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही करणार आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वबळावर लढणार भाजप? हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका 2 वर्षानंतर आहे. पण आज नगर परिषदेच्या निवडणुका आहे. नगर परिषदेच्या निवडणुकात आम्ही निम्म्या जागेवर आम्ही स्वबळावर लढू. असं तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे महायुतीची? एक टेंटेटिव्ह चर्चा आमची झालेली आहे तीन सगळ्याच नेत्यांसोबत. आणि आम्ही आपलं तसंच ठरवलं आहे की आम्ही या सगळ्या निवडणुका सुरुवातीला म्हणजे लढताना आपण या स्वबळावर लढू. उमेदवारी देतानाही काही असं भाजपने ठराव घेतलेला आहे किंवा असं ठरवलं आहे की ओबीसींना प्राधान्य द्यायचं? निश्चितच मागच्या काळात ओबीसींचं आरक्षण रद्द झालं होतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजावर अन्याय झाला होता, प्रतिनिधित्व कमी झालं होतं. आणि म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं आहे की ओबीसीमधनं तर निश्चितच ओबीसी उमेदवारांना तिकीटं भेटणार, पण ओपनमध्येही 80% हे ओबीसी कार्यकर्त्यांनाच तिकीट देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने आणि खास करून भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये किमान महायुतीच्या नेत्यांमध्ये त्या संदर्भात एकवाक्यता झाल्याचंही आमदार परिणय फुके सांगतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.